राजहंसी मोहोर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. त्याच्याजवळ ना पैसा होता ना कुणाचं पाठबळ. हातावरचं पोट असलेले आईवडील आणि गरिबीच्या उन्हात उभं असलेलं घर. पण तो फक्त नावापुरता ज्ञानेश्वर नव्हता. आपल्या बुद्धिमत्तेला त्यानं चिकाटीची धार चढवली. विलक्षण जिद्द आणि अभ्यासाच्या सातत्यातून तो प्रख्यात शल्यविशारद झाला. या अवघड वळणाचा प्रवास सांगणारी एका समर्पित सर्जनची संघर्ष कहाणी म्हणजे डॉक्टर ज्ञानेश्वर दुसाने लिखित धुळाक्षरे ते शल्यकौशल्य हे पुस्तक. आजच्या भागात धुळाक्षरे ते शल्यकौशल्य या पुस्तकाची ओळख आपण करून घेणार आहोत. राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असे या पॉडकास्टचं स्वरूप आहे. धुळाक्षरे ते शल्यकौशल्य या पुस्तकाचे लेखक डॉक्टर ज्ञानेश्वर दुसाने आपल्या सोबत आहेत. दुसाने सर, राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. डॉक्टर ज्ञानेश्वर दुसाने यांच्याविषयी सांगायचं तर ते MBBS आणि MS ही पदवी त्यांनी संपादन केली असून USA आणि जर्मनीच्या फेलोशिप त्यांना मिळालेल्या आहेत. सध्या ते कन्सल्टिंग लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून कार्यरत आहेत. महाविद्यालयीन काळात त्यांनी नाट्यक्षेत्रात लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा अनेक क्षेत्रात काम केलं असून विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांना ते सहाय्य करत असतात. दुसऱ्याने सर, आता आपण गप्पांना सुरुवात करूया. हो, नक्कीच. पहिला प्रश्न साहजिकपणे सर तोच येतो मनात की एक सर्जन ते लेखक हा तुमचा प्रवास कसा झाला आणि हे पुस्तक लिहिण्यामागची नेमकी प्रेरणा काय होती? तसं म्हणाल तर सर्जन टू लेखक असं नसून आधी मी लेखकच होतो. कारण मी 10वी-12वी पासून लेखन करत आलेलो आहे. वा. आणि त्यानंतर मी सर्जन झालो आपसूक. तर त्यामुळे तो प्रवास उलटा असं म्हणता येईल. बरं. आणि या पुस्तकाची प्रेरणा म्हणाल तर मी सोशल मीडियावरती थोडंफार माझ्या जीवनातल्या काही थोड्या घटनांबद्दल लिहिलं. आणि एके दिवशी मला आमचे डॉक्टर सदानंद बुरसे जे आमचे गुरु आहेत त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले की अरे तुझ्या याच्यात कथाबीजमध्ये खूप स्ट्रॉंग कथाबीज आहे, त्यामुळे तू पुस्तक का लिहित नाही. म्हटलं सर मी एक पुस्तक लिहिले, दुसरं आयर्नीत पण लिहिलं आहे, पण आता इथून पुढे मला नाही वाटत काही माझ्याकडे राहिलं लिहिलं. नाही म्हणे तू डेफिनेट लिहू शकशील. आहे ते प्रसंग थोडे डायलेट करायचे, म्हणजे साधारण 20 पाने येतील असे, आणि हे 10 कथा लिहिलं तरी सफिशियंट आहे म्हटलं 200 पानाचं. आणि मी त्यांना अनुदाने हो म्हणलो आणि मग मला आय हॅव टू ओबे माय ऑर्डर. मग मी असं करत करत ते वर्ष 1.5 वर्षात ते पुस्तकाचा आकार आला ते ह्या आकाराने. तर ही तशी प्रेरणा म्हणता येईल. आणि मी जसं जसं पुस्तक लिहित गेलो तर सुरुवातीला जरी आपण पुस्तकाचं नाव बघितलं धुळाक्षरे ते वगैरे किंवा संघर्ष कहाणी, सुरुवातीला जरी 2-4 चॅप्टरमध्ये ते मला वाटलं, पण नंतर माझं पुस्तक लिहिण्यामागचा उद्देशच बदलला. म्हणजे अर्ध्या मध्यंतरापर्यंत संघर्ष कहाणी वाटते, पण त्याच्यानंतर काय लिहायचं मला मटेरियलच नव्हतं. मग मला लक्षात आलं की आपल्याला जे काही पेशंट मिळाले त्याच्याबद्दल आपण लिहूया. आणि मी नेहमी असं डायरी वगैरे त्यात लिहून ठेवतो, त्यामुळे मला ते माहीत होतं सगळे की काय काय घडलं, कधी मी बऱ्याच ठिकाणी प्रवास केला, तिथे काय काय घडलं. मग मी ते ॲड करायला लागलो. आणि ते करता करता जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण वेगळा संदेश देऊ शकतो मानवतेला म्हणा. कारण मी असे पेशंट बघितले की जे स्वतःच्या विचाराने स्वतःच्या किडन्या फेल होऊन वारले, काही लोक कॅन्सर होऊन वारले. आणि मला लक्षात यायला लागली मनाची पॉवर खूप जास्त असते. एकच मिनिट सर, मी थोडंसं थांबवतो तुम्हाला. अगदी हे थोडंसं एक्सप्लेन करता, म्हणजे मनात विचार येऊन त्यांनी तसं झालं त्यांना आजार असं म्हणताय तुम्ही? हो, म्हणजे मगाशी आपण बोलताना मी बोललो त्याप्रमाणे माझ्याकडे एक पेशंट आला, मी त्याचं नाव सांगत नाही. आणि त्याचं नाव ज्ञानेश्वर होतं मात्र, त्यामुळे मी त्याला माऊली म्हणायचो. आल्यानंतर एक मोठा गट्टा घेऊन आला. तो नेहमीच येतात की एखाद्या कंपनीत बॉडी फुल बॉडी चेकअप हा एक वेगळाच निघालेला आहे आयडिया. फुल बॉडी चेकअप जर काहीतरी निगेटिव्ह सापडतच. तो माझ्याकडे घेऊन आला आणि मला म्हणलं सर जरा हे बघा ना. मी त्या गट्ट्याकडे बघितलं, म्हणलं हे कमीत कमी 15 मिनिटाचं काम आहे, मला वेळ नाही अजिबात, तू नंतर ये. नाही म्हटलं सर तुम्ही बघाच.
म्हटलं तू थांबायला लागे सगळे पेशंट होईपर्यंत. मग तो तरी चिकाटीने थांबलाच. बऱ्याचदा हो. निघून जातात लोक, हो. पण तो थांबला. आणि मी सगळं बघितलं. मी त्याला विचारलं, कोणीच लिहायला सांगितलं तुला हे सगळं? नाही म्हणला, ते आमच्या डॉक्टरांनी करायला सांगितलं. मग हं. त्यांनी चेक केला का तो? हं. म्हणलं हो केला की. हं. मग काय म्हणाले ते? हं. डॉक्टर म्हणाले की नॉर्मल आहे. म्हणलं काय मला कशाला परत 15 मिनिटं घालवतो म्हटलं तू, शिवाय पैसे घालवतो. नाही सर माझा तुमच्यावर विश्वास आहे, बघा ना. हं. त्याच्या हागरा खात्यात मी बघितलं, असं एव्हरीथिंग वॉज नॉर्मल. हं. आणि त्याला म्हटलं सगळं नॉर्मल आहे. हं. परत जाताना तो मला म्हटलं, सर ते किडनीचे रिपोर्ट चांगले आहेत का? हं. अरे म्हटलं किडनीपासून डोक्यापर्यंत सगळे रिपोर्ट चांगले आहेत, जा तुला काय येतं आता. मी त्याला विसरून गेलो मग कामाच्या रकड्यात. पुन्हा 1-2-4 महिन्यात तो परत थोडा छोटा कमी गट्टा घेऊन आला. हं. मला म्हटलं सर प्लीज एकदा सर. हं. बरं मी त्यातनं काही न बोलता गेलो. हं. परत त्याचा शेवट, सर ती किडनी नॉर्मल आहे ना? अरे बाबा सगळं नॉर्मल आहे, क्रिएट नॉर्मल आहे, युरिया नॉर्मल आहे, सगळं काही नॉर्मल आहे. तू काही काय LFT नॉर्मल आहे, सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत. हं. पुन्हा भानगडीत पैसे घालवू नकोस. हो. आणखीन एकदा आला, फक्त किडनीची रिपोर्ट घेऊन आला. हं. मला म्हटलं सर एकच मिनिटं घेतो. हं. हे बघा ना जरा. मी त्याला म्हटलं माऊली तू किडनीच्या का मागे लागला एवढा? नाही नाही प्लीज प्लीज. तो बघितला म्हणलं नॉर्मल आहे, जा आता एकदम मस्त वाटलं म्हणलं. हं. पुन्हा काही दिवसांनी ते बायको बरोबर घेऊन आला. त्याला वाटलं आता मी झापणार त्याला. हं. आणि मी झापलंच त्याला की हं. काय रे बाबा लावलं परत परत. मग ती बायकोच त्याला माझ्यासमोर झापायला लागली. सर याला सांगा म्हणलं, सारखे किडनी घेऊन बसले. हं. म्हणजे काय रे बाबा काय प्रॉब्लेम आहे तुला? हं. नाही म्हणजे बायकोच म्हणले नाही हो, यांच्या साडूचा कोणीतरी मेवणा काय त्याला किडनीचा आजार झाला आणि त्याला डायलिसिस लागला आणि तो गेला. हं. हो. मग तुला काय वाटतं? नाही तो म्हणला मला असं वाटतं की ते अनुवंशिक तर नाही ना. अरे काय अनुवंशिक त्या त्या घराण्यात यायला लागतं रे. तो साडू तुझ्या घराण्याचा नाही, त्याचा मेवणा आणखीन तिसरीकडचा. हो. काय डोक्याला ताण घेतो बाबा. हं. हे बघ तू जास्त विचार करतो, मला वाटतं तुला सायकॅट्रिकडे पाठवावं. हं. तो म्हणला नाही सर शपथ मी आता परत नाही येणार, सायकॅट्रिस्टकडे राहू देत मला आता एकदम, मी आता फुल झालो म्हणलं आता काही प्रॉब्लेम नाही. मग तो आलाच नाही बरेच दिवस. मला वाटतं बरं झालं असेल. मग 2 वर्षानंतर त्याचा मुलगा आला. बरं. आणि मी त्याला विचारलं अरे माऊली काय म्हणते, किडनी बिंडी गेली का डोक्यात नाही त्याच्या? हं. हसतच म्हणालो. तो गंभीर होता बिचारा. म्हणजे काय रे काय? नाही म्हणजे वडील वारले सर. अरे बापरे! कसं काय रे? नाही म्हणजे किडनी फेल झाल्या. म्हणजे आपल्या मनातला विचार हा अंतर्मनात सारखा पाठवून अंतर्मनाच्या सूचना ह्या बॉडीचं प्रत्येक सेल अन सेल ऐकतो. हं. आणि मग किडनीने आपल्या रीतसर बंद पाडलं आणि तो ही डाईट. बापरे! तर ह्यातनं माझ्या असं लक्षात आलं की नुसत्या औषधाने पेशंट बरे होत नाही. हं. आजार हे सेल्फ क्रिएटेड जास्ती आहेत. हो, हो, हो. जेव्हा माझ्याकडे पेशंट येतात टेन्शनमध्ये असतात. हं. मग अरे बा टेन्शन आहे? हो सर टेन्शन आहे. हं. अरे मी त्याला म्हणतो की बाबा अरे बा जगी सर्वसुखी असा कोण आहे? हं. विचारी मनात तुझी शोधून पाहिजे असं कोण म्हणते? समर्थ रामदास. हं. म्हणजे आपल्यासारखा साधा सुद्धा माणूस पण नाही, समर्थ म्हणतायत. हं. म्हणजे त्यांना सुद्धा काहीतरी व्यवधान असेलच. बरोबर. म्हणजे टेन्शन प्रत्येकाला असतं, पण लेनेवाला किंवा लेनेवाली हं. हे फार महत्वाचं आहे म्हटलं. हो. तसं जास्त टेन्शन म्हणाल तर मोदींना पाहिजे, पण ते घेत नाही. पण यातनं कसं असतं अरे म्हणले की टेन्शन न घेणे, घेऊ नको असं सांगणं वेगळं, पण हो. मनाची एक ढास्त थोडी बदलली आपण. हं. मग उदाहरणार्थ तुलसीदास म्हणतात हं. की प्रारब्ध रचा पहिले पीछे रचा शरीर, हं. तुलसी चिंता क्यों करे भजले श्री रघुवीर. त्यातल्या पहिल्या 2 गोष्टी महत्वाच्या की प्रारब्ध रचा पहिले पीछे रचा शरीर. म्हणजे ह्या आपल्या हिंदू धर्मात आपण पुनर्जन्म वगैरे मानतोच. हो. त्यामध्ये ह्या आत्मपिंडाला जन्म देण्यापूर्वी हं. याने आधीच्या जन्मात काय काय उचापत्या केल्या त्यानुसार त्याची ब्लूप्रिंट ठरवली जाते. हं. आणि मग त्यानुसार तुमचं बॉडी त्यातनं जाईल तशी ती बॉडी बनवली जाते. हं. म्हणजे एवढे जस्ट लाईक रेल्वे म्हणा, हं. पण रेल्वेचं ठिकाण ठरलेलं असतं आणि कुठं जायचं हे रेल्वेला माहीत असं जायचं. हं. कुठं माहीत नाही, कसं माहीत नाही. रस्त्यात किती ठिकाणे येणार, तुम्ही वाळवंटातनं जाणार, समुद्रातनं जाणार, जंगलातनं जाणार, माहीत नाही. मग रेल्वेने असं म्हणता कामा नाही किंवा आता जंगल आलं, हा माणूस कसं काय चढला किंवा हे स्टेशन कसं काय आलं, हे पहिलेशी तय आहे असं समजलं. हं. हं. तर अशी विचारसरणी ठेवली तर तुम्हाला स्वतःबद्दल सुद्धा काही हे वाईट वाटत नाही. हं. म्हणजे आपण जेव्हा लहानपणी एक प्रार्थना म्हणायचो बघा, हो. दिवा लावताना हं. मी शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा हं. शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. हो. आता यातलं शुभम करोति कल्याणम आरोग्य धनसंपदा हे सर्व ठीक आहे. हं. पण नंतरच्या ओळीवर लक्ष जात नाही लोकांचं की हं. शत्रुबुद्धी विनाशाय. हं. याच्यातल्या 2च गोष्टी आपल्याला माहीत असतात, म्हणजे आपली जगाबद्दलची शत्रुबुद्धी हो. आणि जगाची आपल्याबद्दल शत्रुबुद्धी. हं.
पण मेडिकलला याच्यामध्ये तिसरी एक शत्रुबुद्धी अपेक्षित आहे आणि ती म्हणजे तुमची स्वतःची स्वतःबद्दलची शत्रुबुद्धी. हो. म्हणजे मी असाच आहे, मी टकलाच आहे, मी जाड्याच आहे, मी अमकंच आहे, माझ्याकडनं होतच नाही. म्हणजे बाबा माझे स्वतःबद्दलची हीन भावना ज्याला म्हणता येईल. हो, हो. किंवा कधी-कधी तुम्ही एखादी निगेटिव्ह गोष्ट केलेली असते, जी समाजाच्या दृष्टीने पाप असतं. हो. मग तुम्ही म्हणता नाही बाबा मी याला अपराधीपणाची भावना म्हणता येईल. गिल्ट. हे सारखं म्हणून हेच तुम्ही खरं तर तुम्ही तुमच्याची शत्रुबुद्धी आहे. तिचा खरा विनाश व्हावा. आता आमचं शास्त्र असं म्हणतं की आधी तुम्ही एक पेशी होता. हो. एका पेशीने 2, 2004 असं करत ट्रिलियन पेशी झाल्या. एक पेशी स्वतःबद्दल प्रेमच असणार आहे. 2 झाल्या दोघांचं एकमेकांचं सगळ्या पेशींचं एकमेकांबद्दल प्रेम असणार आहे. पण हे जेव्हा स्वतःबद्दल शत्रुबुद्धी वाढत जाते त्यावेळेस ऑटो इम्युन डिसीज नावाचा एक डिसीज होतो माणसाला. म्हणजे संधिवात म्हणा हे म्हणा ते म्हणा. त्याच्यामध्ये स्वतःच्याच पेशी स्वतःच्या पेशीवर अटॅक करतात. म्हणजे तुमचे दुश्मनी होते प्रेम व्हायच्या ऐवजी. आणि हे केवळ आपण अंतर्मनाचा सूचना देऊन त्या पेशी तुमचं ऐकायला लागतात. इव्हन आपण जेव्हा म्हणतो की एखादा ज्योतिषी खूप चांगला आहे आणि बॉस आहे, तो जेव्हा एखादी सूचना करतो, समजा सांगितलं की बाबा तुम्ही अमक्या दिवशी टमक्या वाजता मरणार आहात, ही सूचना तुम्ही सारखी जर देत बसाल तर बॉडी बरोबर ते ऐकते आणि तसंच करते. असं घडलेले अनेक उदाहरण आहेत. म्हणजे त्यांचं भविष्य आपणच खरं करून दाखवतो असं म्हणण्यासारखं आहे. खूपच महत्वाचा मुद्दा मांडलात सर, की मनात त्यामुळे सकारात्मकता असणं स्वतःबद्दलही विशेषतः आणि शरीराबद्दल म्हणजे विनाकारण मनात हे धास्ती असण्यात काही हे मतलब नाही की मला हे होईल का, मला ते होईल का, कारण कुठल्या तरी नातेवाईकांना झालंय, जवळच्यांना झालंय. अगदी. आपण परत एकदा पुस्तकाकडे येऊया. हो. की हे आत्मकथन वाचताना असं जाणवतं की आम्ही स्वतः जरी वाचक असलो तरी त्या घडलेल्या प्रसंगांचे साक्षीदारच आहोत का, इतकं ते असं अस्सल तुम्ही उतरवलेलं आहे. तर ही किमया लेखनाची कशी तुम्हाला साधली किंवा साधता आली? आणखीन थोडं मागे जाऊन म्हणतो आपण हो. पुस्तकाच्या याच्याबद्दल मी म्हणतो की मला प्रेरणा कशी मिळाली किंवा का कुठली हो. मिळाली. हो. आता आपण म्हणतो की हे मी पुस्तक लिहिलं त्यातनं मी असे लोक बघितले आहेत की ज्यांच्या एका वाक्याने लोकांना जीवदान मिळालेलं आहे. हो. त्याची एक सत्य कथा तुम्हाला सांगतो जी माझ्या बाबतीत घडली. माझ्या मित्राच्या बाबतीत जो माझ्याबरोबर इंटर्नशिपला बरोबर होता, त्याचं नाव सांगत नाही. हो. तर तोही आमच्या खानदेशमधला. कशी मेडिकल ऍडमिशन मिळाली, घरची अत्यंत गरिबी, त्याच्या वहिनीने तिचं मंगळसूत्र गहाण ठेवलं. हो. प्रवेश त्यावेळेस आम्हाला फक्त 300 रुपये लागायचे. अरे ते सुद्धा नव्हते. माझ्यापेक्षा कमी दर्जाची त्याची परिस्थिती. आणि कर्मधर्म संयोजन झालं काय की तो लागोपाठ 3 वेळा नापास झाला. अरे बापरे. आणि तो खचला. मग त्याच्या लक्षात आलं की आपण लायक नाहीये, जगायलाच लायक नाही. कारण घरच्यांचे ते सगळं विकून टिकून मोकळे झाले. म्हटलं आपण आता एंड करावं लाईफ. म्हणजे स्वतःबद्दलची इतकी त्याला तीव्र अपराधी भाव आला की त्याने ठरवलं की आज मरायचं. आणि डॉक्टर असल्यामुळे त्याने सगळे पर्याय शोधून काढले कुठल्या याच्यात परफेक्ट मरता येतं. म्हणजे काय समजा वर्ण उडी मारली आणि मनकच तुटलं, कंबर तुटलं तर जन्मभर विकलांग होऊन पडायचं. विष घेतलं, लोकांनी डॉक्टर म्हणाले वाचवलं तर बदनामी व्हायची सगळीकडे. फास घेतला, दोरी तुटली. त्यापेक्षा म्हणला त्याने मस्त पर्याय शोधला त्याच्या दृष्टीने की रेल्वे समोर उडी मारायची. म्हणजे ज्या क्षणी तुम्ही जंप घ्याल तिथून परत नाही, तुमच्या मनात जरी आलं परत यायचं नाही, एकदा पडलं की गेलं. म्हणलं हे परफेक्ट मार्ग आहे. आणि त्याच्या खिशात त्यावेळेस फक्त 2 रुपये होते. त्याने रूम लॉक केली आणि तो बाहेर पडला. तर आमच्या तिथनं बाहेर पुणे स्टेशन जवळच आहे आमच्या बीजे पासून. बीजे मेडिकलला असतो आम्ही. तर तिथे गेल्यानंतर बाहेर लोटगाडीवरती बघता ते लक्षात आलं केळी वगैरे विकणारे होते. त्याला भयंकर भूक लागली. मग तो म्हटला कमीत कमी जाताना मरताना तर पोट भरून मरूया म्हणून त्याने 1 रुपयाची काहीतरी 6 केळी घेतली. त्यावेळेस खूप स्वस्त होती केळी. आणि 6 केळी घेतल्यानंतर 2 त्याने भिकाऱ्याला दिली. चला जाता पुण्य तरी करूया, आपल्याला 4च पाहिजेत म्हणून 4 घेतले. आणि थोडं पुढे गेला, राईटला वळाला तर तिथे एक शंकराचं मंदिर आहे. तिथे बाबा नित्यानंदाचं पण मंदिर आहे आतमध्ये. तर तो तिथे जाऊन आत गेला. जाताना एक लोटगाडीवरती छोटंसं पुस्तिका आहे, चोपडी म्हणतात. तर तशी त्याने घेतली 1 रुपयाची. आणि तो आत गेला, मंदिरात बसला. आजूबाजूला कोण नव्हतं. एक केळ खातोय, रडतोय, मागचं सगळं आठवतंय. अरे आपल्याकडनं एवढं त्यांनी केलं पण आपल्याला त्यांच्या याला उतरता आलं नाही. खरं वाईट वाटतंय. पण 1-2 केळ गेल्यानंतर थोडा जठराग्नी शांत झाला. मग त्याने हळूच पुस्तक उघडलं. पुस्तकात पहिलंच ओळ होती की मित्रा रडत काय बसलायस, अरे जगातल्या समस्त शक्ती तुझ्यात वास करत आहेत, उठ आणि जागा हो.
ह्या एका वाक्यानं तो ताडकन उठला आणि त्याने ते पुस्तक घातलं, ती केळी घेतली, तो परत फिरला. बर. आणि ते पुस्तक होतं विवेकानंद काय म्हणतात. हो. म्हणजे त्या एका वाक्याने जो आपलं शरीर छिन्न-विछिन्न करून निघाला होता, तो परत आला, अभ्यास केला, तो MBBS तर सुटलाच, नंतर तो सर्जन पण झाला. अरे वा. एवढंच काय, तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट झाला. हो. तो ह्याला म्हणतात शब्दांची पॉवर. पॉवर. पण ही त्या आध्यात्मिक लोकांच्या त्याच्यात असतात. आपण तसे सामान्य माणसं आहोत. हो. त्यामुळे म्हटलं एक वाक्याने तर काही कोणी हलणार नाही. निदान 100 वाक्यांनी जरी हल्ले तरी हो. माझं पुस्तक सार्थकी लागलं. हे मला त्यानंतर जाणवलं की ती माझी खरी प्रेरणा झाली पुस्तक लिहिणं. वा. निश्चितच सर, म्हणजे ते वाचताना ती ताकद जाणवते शब्दांमधली, की ते जे प्रसंग तुम्ही उभे केलेत तर ते खरोखर आम्ही जगतोय वाचक म्हणून असं जाणवतं. तर ही किमया कशी साधता आली तुम्हाला? तसं म्हणाल तर याला कारणीभूत माझी आई म्हणता येईल. बरं. कारण आमच्या एक कोर्स आहे, मी त्याचं नाव सांगत नाही, त्यात विविड शेअरिंग नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे जसं घडतं तसं तुम्हाला ते शेअर करता आलं पाहिजे. तशी माझी आई होती, अंगठे बहादूर होती, पण ती एखादी प्रसंग सांगताना ती अशी रंगवून सांगायची ना, तर तिची ती सवय मला लागली आणि तिच्यापासून मी तसं लिहित गेलो ते. वा. त्यामुळे ते प्रसंग आपण स्वतः समोरच आहे असं वाटतं. म्हणजे बऱ्याचदा बऱ्याच कथेतनं लोक तसं सांगतात. हो, हो, हो. म्हणजे ते असं म्हणतात की ते गोष्टी वेल्हाळ जसं आहे की गोष्ट सांगण्याची एक आवड पण असते आणि टॅक्ट असते असं टॅक्ट असते. करेक्ट. म्हणजे जसं पुलं म्हणतात ना की आधी निर्गाड मग सोडवा, म्हणजे ते कशा पद्धतीने सांगायचं त्या टाईपचं ते ऑटोमॅटिक येत जातं. म्हणजे ते मी शिकलो नाही कुठे. हो. म्हणजे अगदी बारकाईने जर आपण विचार केला तर सुरुवातीची जी प्रकरणं आहेत पुस्तकातली, म्हणजे लग्नातली बत्ती किंवा बर्फाचा गोळा, ज्योतिष, तर या प्रकरणांमध्ये इतके सूक्ष्म संदर्भ आहेत की इतक्या वर्षांनंतरही तुम्ही त्या बालपणीच्या आठवणी असतील किंवा ते प्रसंग असतील इतके विस्ताराने सविस्तर कसे काय लिहू शकलात? तसं म्हणाल तर मी लहानपणापासून म्हणजे 7वी पासून मी डायरी लिहित आलोय. बर. तर माझ्याकडे आता 12वी पासून तर आतापर्यंत सगळ्या वर्षाच्या डायऱ्या आहेत. हो. त्यामुळे त्या दिवशी काय काय घडलं ते माझ्या पद्धतीने मी लिहित जातो. आणि हे खूप वेळा शेअरिंग केलं मी, बर्फाचा गोळा म्हणा, ज्योतिष प्रकार. त्यामुळे ते लक्षात राहण्याचा काय म्हणजे विसरण्याचा प्रश्न आला नाही असं म्हणूया. बरोबर. त्यातला एक प्रसंग मला खूप आवडला की तुम्ही आता सर्जन झालात आणि आता तुम्हाला नातवंडही आहेत आणि तुम्ही जेव्हा आता मर्सिडीज मधनं गेलेलात तर एक बर्फाच्या गोळ्याची गाडी दिसली तुम्हाला. तो किस्सा सांगता आम्हाला काय झालेलं नेमकं? नाही, त्यात मी तसं वर्णन केलंच आहे की आम्ही कोकणातनं परत येत होतो आणि जावई न सांगता गाडी पुढे पळत होते आणि मी त्यांच्या मागे होतो. आणि एके ठिकाणी ते थांबल्यानंतर बघतो तर एकदम बर्फाचा गोळा. आणि आत्ताच्या बर्फाच्या गोळ्या म्हणजे काय राव, म्हणजे कल्पना करण्याच्या पलीकडे आहे म्हणजे आमच्या दृष्टीने. की ते रंगीबेरंगी लाईट्स आणि हे ते, बसायला खुर्च्या, टेबल, हे ते, आणि स्वच्छता, मशीन वगैरे. आणि त्यामुळे तो बर्फ किसून देत होता. मला अचानक माझा ते प्रसंग आठवले की जे मी लहानपणी जगलो. आणि मग त्याला म्हटलं, 1 मिनिट बॉस. मग तो म्हणला, सर आपको कौन सा चाहिए? नाही, मुझे ट्राय करने दो. करू. मी केल्यानंतर मी एकदम सफाईदार पद्धतीने ते तयार केलं. मी ते अनेक वेळा तयार केलं होतं. त्यामुळे त्याला वाटलं, अरे बहुत बढ़िया सर, तेरे उम्र का था तो मैं भी ये बेचता था. क्या बात कर रहे सर, तो असं मर्सिडीज बघतो. अरे होता यार, ऐसे जिंदगी में ऐसे होता रहता है. तर त्यामुळे नातवंडांना भारी वाटलं की आपल्या आजोबा असं काही करत असतील, विश्वास बसत नव्हता. सर, तुमच्या पुस्तकाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य मला असं वाटतं की धुळ्यात बोलली जाणारी तुमची अहिराणी भाषा, म्हणजे ती वाचताना इतकी गोड वाटते आणि जे काही प्रश्न कळत नाही तर तुम्ही लगेच त्याचं प्रमाण मराठीत पण त्याचं भाषांतर केल्यासारखं केलेलं आहे. तर त्यामुळेही हे सगळे प्रसंग तुमच्या बोलीभाषेत आल्यामुळे ते अजून जिवंत, रसरशीत होत आहेत असं वाटतंय. अगदी. तसं म्हणाल तर अहिराणी आमची मातृभाषा म्हणता येईल, कारण माझी आई बोलत होती ती. त्या अर्थाने सुद्धा मातृभाषा म्हणता येईल. आणि माझ्या घरात माझा छोटा भाऊ, माझा मोठा भाऊ आणि माझी बहीण. आत्ताच्या मुलांना कळते पण त्यांना बोलता येत नाही किंवा मिसेसलाही नाही बोलता येत. पण आम्ही नेहमी अहिराणीतनंच बोलतो. आम्ही जेव्हा मेडिकलला होतो, तुम्हाला गंमत सांगतो, आम्ही एकदा विचार करत होतो, अरे इथे मराठी बोललं तर चांगलं, अहिराणी बोललं तर ते एकदम निकृष्ट दर्जाचं असं लोक म्हणतायत काय. मग आमच्यातला खवळं लावले, कशाला आहे, गुजरातीतनं बोलतो, सिंधीतनं बोलतो, मग आपण अहिराणीतनं का बोलायला नको. मग आम्ही दोघं तिघ मित्र तिथे सर्रास अहिराणीतनंच बोलायचं. अरे मग 4 नंबर पेशंट देख रे, काय करा ना, कोणा काय कळायचंच नाही काय झालं. आणि ते बरं वाटत आम्हाला नंतर. तर त्यामुळे ते
त्याला पर्यायी मराठी दिलं की ते एका अर्थाने चांगलंच वाटतं म्हणून मी ते हो, त्याचं एक्सप्लेनेशन दिलं म्हणजे कधी कळत नाही मराठी. आमच्या हो. हैराणी थोडी कळत नाही कधी-कधी. बरोबर. त्यामुळे त्याचं दिलंय तसं. वाह! तर सुरुवातीला तुमच्या परिचयातही सांगितलं, की तुम्ही लेखन, दिग्दर्शन यामध्ये तुम्हाला रस आहे. कॉलेजमध्ये तुम्ही अनेक एकांकिकांमध्ये, स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. अगदी, अगदी. तर तुम्हाला आवडलेलं पुस्तक किंवा एखाद्या लेखकाचं आवडतं आत्मकथन कोणतं, ज्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळाली लिखाणाची किंवा या पुस्तकाची? आत्मकथन कोणतं मी सांगतो, त्यामुळे प्रेरणा मिळेल असं म्हणता येणार नाही. हां. पण मला पुलंचं लिखाण खूपच आवडतं. म्हणजे खूप अजूनही खदखदून असतो मी. पण आत्मकथन म्हणाल तर हो. मला आवडलं आत्मकथन म्हणजे प्राचार्य प्र.के. अत्रे सरांचं. वाह! अत्रेंचे जे 5 खंड जे आहेत, हो, हो. कऱ्हेचे पाणी तऱ्हेचे पाणी. हो. आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे जगातलं सर्वात मोठं आत्मचरित्र आहे ते. कारण ते म्हणतात की याच्यामध्ये माझं स्वतःचं काही नाही, आजूबाजूला जे समाज आणि बाकीचं जे चालू होतं त्याचं वर्णन जास्त आहे म्हटलं. वाह! हं, त्यामुळे आत्मचरित्र असावं तर तसं असं मला वाटतं. हं. त्यामुळे हे आपलं आत्मचरित्र तसं त्यामानाने काहीच नाही असं चिल्लर म्हणता येईल. हो. त्यामुळे हे आत्मचरित्र म्हणून मी ते लिहिलेलं नाहीये एवढंच. बरोबर, बरोबर. या पुस्तकाची सर प्रस्तावना ही अतिशय काय म्हणतात त्याला सविस्तर आणि वाचनीय अशी आहे. हां, हां. तर या प्रस्तावनेविषयी पण सांगता आम्हाला? मला वाटतं विदा पिंगळे यांनी ती लिहिलेली हो, आहे. हो. ते आमचे चांगले स्नेही मित्र पण आहेत. आणि एके दिवशी मी त्यांना ते माझं कच्चं लिखाण होतं. त्यांना म्हटलं, "तुम्ही वाचून बघता का?" हं. मग मला वेळ मिळाला की वाचतो. मग ते त्यांनी वाचल्यानंतर आधी मला फोन करून म्हटले, "अरे काय लिहिलंय जबरदस्त." वाह! म्हटलं, "तुमची प्रस्तावना देता का?" "अरे वाह, वाह!" म्हटलं, "तू तुम्हाला फारच चांगलंच दिलं." मग हं. त्यांनी ती प्रस्तावना लिहून मला पाठवून पण दिली लगेच त्याचं WhatsAppवरती वाह! आणि ती बऱ्याच लोकांना आवडली सुद्धा. हो, हो. मला तिचं वैशिष्ट्य असं वाटलं, की आपण आत्मकथनाचा आधी प्रश्न घेतला. हां, त्यात हां. त्यांनी अनेक आत्मकथनांचा उल्लेख केलेला आहे हो. आणि फक्त आत्मकथनांचं नाही, तर फक्त डॉक्टरांनी लिहिलेली आत्मकथनं कोणती, त्यात पण त्यांनी प्रकाश आंबेडपासून ते सगळ्या दिग्गजांचा उल्लेख नाही केलेला आहे आणि त्यात कारण आपल्या पुस्तकाचा समावेश केलेला आहे. कारण विदा पिंगळे हे फार भारी लेखक आहेत त्यामुळे. त्यांनी सगळे खूप लेखन तर केलं पण वाचन त्यांचं जबरदस्त आहे. बरोबर. त्यामुळे विदा नावाची माणसं भारीच असतात बा. येस. या पुस्तकाचं नाव पण वेगळं आहे. तर हे नाव नेमकं कसं सुचलं तुम्हाला? म्हणजे धुळाक्षरे जे आहे, हां, हां. तर त्यात धुळे पण येते असं कुठेतरी हो, अगदी, वाटतं. अगदी. खरं म्हणाल तर हे नाव बोरसे सर आणि तृप्ती मॅडम या दोघांनी सुचवलेलं आहे. वाह! मी त्यांना म्हटलं, "मला काही नाव सुचत नाही. तुम्हाला हो. पाहिजे तसं करा." आणि मग त्यांनी ते मुखपृष्ठ सुद्धा करताना एवढं ते धुळीतच दिसतंय, म्हणजे धुळ्याच्या खूप जवळ जातो असं वाटतंय. हां. आणि नाव धुळाक्षरी सुद्धा त्यांनी तसं धुळीसारखा रंग आहे हो, हो, आणि हो. शल्य कौशल्याचा रंग लाल आहे म्हणजे लाल. हो, रक्ताचा. हो, हो. बरोबर. सर्जन रक्तच काढत असतो नेहमी. तर ते मी नाही ठेवलं, ते त्यांनीच लिहिलं ते. अच्छा. तुमची सर बाकी तुम्ही याआधी पण लिखाण केलेलं आहे. त्या पुस्तकांविषयी आणि तसंच आगामी लेखन काय असेल याबद्दल पण जाणून घ्यायची उत्सुकता आहे. ठीक आहे. माझं एका पहिल्या पुस्तक जे आहे, त्यात बऱ्याचशा सत्यकथा आणि काही काल्पनिक कथा पण होत्या. हं, हं. आणि त्या पुस्तकाचं नाव होतं टेन्शन नहीं लेने का. बरं. ते हिंदी नाव होतं पण पण पुस्तक मराठीत होतं. हं. नंतर मी त्याचं भवरा नावाचं आयराणीमध्ये पण ते पुस्तक केलं. तर त्याच्याबद्दल आठवण म्हणून एक सांगायचं आहे, की माझे एक बागवान नावाच्या एका वाचकाचं मला पत्र आलं. बरं. तर जवळ त्यांनी एक 10 ते 15 पानं लिहिली होती. हो. आणि मला त्यांची अजून भेटही झाली नाही. हं. तर त्यांनी म्हटले, की "अहो काय सर तुमचं पुस्तक आहे. मी क्षणाक्षणाला वाचतोय, हसतोय, डोळ्यातनं अश्रू येत आहेत आणि माझी बायको सारखी मला ओरडते, की काय लावलं तुम्ही वेड्यासारखे हसतायत म्हणून." मला खरंच वाटलं, की एवढं हसण्यासारखं काय आहे माझ्या पुस्तकात. हं. पण ते 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 रसिक फारच छान होते ते. तर बरं. त्यांचं ते त्यांची ती पानं अजून माझ्याकडे जपून ठेवली. त्या पुस्तकाबद्दलची माझी ती एक चांगली वाह! आठवण राहिलेली आहे. हं, तसे हं. बऱ्याच लोकांचे बरेच चांगले हे आले आहेत. वाह! हां. पण 15 पानांचं एक्सपिरियन्स एवढा हो, त्या हो. रसिक भगवान. हे खरंच रसिक होते ते. राइट. सर धुळाक्षरे ते शल्य कौशल्य या तुमच्या पुस्तकाचं औपचारिक प्रकाशन 8 फेब्रुवारीला होतंय मला वाटतं. याविषयी सांगाल आम्हाला? हो, 8 फेब्रुवारीला तशी रविवारी वेळ मिळत नाही, पण विदा पिंगळेंनी ती काढली बरं. आणि 8 फेब्रुवारीला त्याचं प्रकाशन आहे. त्यामुळे मी सर्वांना सस्नेह निमंत्रण देत आहे. रविवार असलाय, दुपारी 2 जेवण करून येता येईल पुणेरी भाषेत. 2 ते 5 आहे. तरी सर्वांनी नक्की या आनंद सोहळ्यात यावे आणि कौतुकाची थाप द्यावी, असं मी सगळ्यांना विनंती करतो. वाह! आणि हे प्रकाशन हे आपल्या पत्रकार भवनमध्ये आहे, गांजवे चौकाच्या तिथे.
हो. तरी सर्वांनी 8 फेब्रुवारी रविवार दुपारी 2 ते 5 ही वेळ राखून ठेवावी. नक्कीच धन्यवाद. सर. हे तुमच्या या कार्यक्रमालाही शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या लिखाणालाही खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडनं. धन्यवाद. तुम्ही सर वेळात वेळ काढून तुमच्या बिझी शेड्यूलमधनं आलात आणि एक राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये या निमित्ताने आपली चर्चा झाली. तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. तुम्ही मला इथं बोलवलंत आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. धुळाक्षरे ते शल्य कौशल्य या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हा भाग तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, नातेवाईकांना नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2026ची प्रस्तुती आहे.